नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता या महिन्याच्या या तारखेला मिळणार आहे मित्रांनो। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवीन अपडेट्ससाठी चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 15 हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे। प्रत्येक 4 महिन्यांना 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो। असे वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। दरम्यान शेतकऱ्यांना 16वा हप्ता कधी मिळणार याबाबत सविस्तर माहिती चर्चा सुरू असल्यास पाहूया याबद्दल सविस्तर माहिती। केंद्र सरकार फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जाहीर करण्याची शक्यता, मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। परंतु सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी योजनेचा 15वा हप्ता जाहीर केला होता। पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व जमातीधारक शेतकऱ्यांना कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता सन्मान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो। पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित कामासाठी तसेच घरकुल गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। सर्व जमातीधारक शेतकरी कुटुंबे ज्याच्या नावावर योग्य जमीन आहे तो योजनेसाठी अंतर लाभ मात्र पात्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर महिन्यात 80% अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजनेचा 15 हप्ता जारी केला होता। यापूर्वी सरकारने 14व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या 2.62 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली होती। अधिकृत ऑनलाईन आता या योजनेचा 16 हप्त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या। नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आणि शेतकरी अर्जावर प्रविष्ट करा आणि कॅप्चा भरा। आता तुमची संपूर्ण तपशील भरा आणि होय वर क्लिक करा। पीएम किसान अर्ज फॉर्म 2023 मध्ये विचारलेली माहिती भरा, सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भात प्रिंट लेआउट करा। पात्र शेतकऱ्यांच्या स्थितीप्रमाणे तपासून घ्या। pmkisan.gov.in ला भेट द्या। पृष्ठभाग शेतकरी कॉर्नर ला लाभार्थी स्थिती पर्याय निवडा। नोंदणीकृत आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा। डेटा मिळवा आणि हप्त्याची स्थिती दिसेल। धन्यवाद।